श्री स्वामी समर्थ. मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज धरणे ब्लॉग्स. आज मी आलोय बँड्रा पूर्व येथे MMRDA ग्राउंड PKC ला, जिथे चालू आहे उमेद अभियान अंतर्गत महालक्ष्मी सरस. हे एक्झिबिशन चालणार आहे 2 मे ते 14 मे पर्यंत चालणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रदर्शन चालणार आहे. भव्य असं प्रदर्शन आहे हे मुंबईतलं आपल्या. जिथे तुम्हाला 500+ स्टॉल्स बघायला मिळणार आहेत. सोबतच फूड झोन सुद्धा आहे, फूड काउंटर सुद्धा आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातले ते खाद्यपदार्थ तुम्हाला बघायला मिळणार आहे. सोबतच वेगवेगळ्या राज्यातल्या महिलांनी बनवलेल्या वस्तूंची तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे. ते सुद्धा स्वस्त आणि मस्त. बँड्रा पूर्व येथे आहे MMRDA ग्राउंडला PKC ला. तर चला आपण जास्त वेळ नको घेऊया, बघूया इथे काय काय तुम्हाला बघायला मिळतं. यांचं मेन असं आहे अंतर्गत असं की महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी यांनी हा मोठासा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, जिथे महिलांसाठी हा मोठासा प्लॅटफॉर्म त्यांनी उपजाव केलेला आहे. तर चला आपण जास्त वेळ नको घेऊ, बघूया इथे तुम्हाला काय काय स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि 14 तारीख शेवटची आहे, तर सर्वांना विनंती आहे सर्वांनी नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या. भव्य असं एक्झिबिशन आहे मुंबईतलं. या साईडला हा पूर्ण जो आहे ना, हा फूड झोन आहे. एंट्रीलाच लागून इथून जो स्टार्ट होतो इकडून तो इथपर्यंत असा हा फूड झोन एरिया आहे. आणि ह्या साईडला इकडे आहे ना, हा प्रदर्शन एरिया आहे पूर्ण. इकडून हा आहे मेन एंट्रन्स. आणि इकडे बघू शकता खूप सुंदर असं यावेळी भव्य असं हे बनवलेलं आहे प्रदर्शन. सोबतच काही इकडे कलाकृती सुद्धा केलेल्या आहेत. तर इकडे तुम्हाला जे आहेत ना, प्रत्येक राज्यातून आलेले स्टॉल्स बघायला मिळणार आहेत महिलांचे. तर चला आपण बघूया कुठले कुठले स्टॉल्स आहेत. इथे ऑलरेडी डेट तर होऊन गेलेली आहे, थोडक्यात आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. इथे बघू शकता, इथे हा अमरावतीचा स्टॉल आहे. इथे काही फ्रीज मॅग्नेट्स, रांगोळ्या वगैरे आहेत, रेडीमेड रांगोळ्या वगैरे इथे आहेत, खूप सुंदर सुंदर. हा एक लातूरचा स्टॉल आहे. इथे हा एक पालघरचा स्टॉल आहे. इथे की रेडीमेड अगरबत्त्या वगैरे आहेत, खूप सुंदर सुंदर अगरबत्त्या, जे की आम्ही ऑलरेडी यूज करतो. पालघरवरून आलेला आहे, विक्रमगडवरून अगरबत्त्यांचा स्टॉल आहे इथे. सोबतच ह्या साईडला सुद्धा उत्तर प्रदेश मधला स्टॉल आहे, त्याच्यामध्ये ज्वेलरीज आहे. इथे हा नागालँडचा स्टॉल आहे. बघू शकता किती सुंदर सुंदर बनवलेले आहेत, किचन्स आहेत. इथे हा केरळचा स्टॉल आहे, केरळच्या ज्वेलरीज वगैरे इथे भेटतील तुम्हाला. इथे हा झारखंड मधला स्टॉल्स आहे, इथे सुद्धा ज्वेलरी आहे, अँटी टार्निश ज्वेलरी वगैरे. या साईडला आसामचा स्टॉल आहे, आसामच्या बॅग्स वगैरे आहेत, होम डेकोरसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. इथे हा कर्नाटक मधला स्टॉल्स आहे, लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहे, तिथे पेंटिंग मध्ये वगैरे बघू शकता. सोबतच या साईडला गुजरातचा आहे क्लोथिंग स्टोर आहे. इथे हा बिहार मधला आहे बॅग्स वाला. या साईडला पंजाबचा आहे, लाकडाच्या वस्तू बनवलेल्या. हा पंजाबचा स्टॉल आहे, जिथे लाकडापासून बनवलेल्या वस्तू तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप छान छान लाकडाची वस्तू आहेत, तुम्ही ज्या होम डेकोरसाठी वगैरे यूज करू शकता. लहान मुलांसाठी सुद्धा आहे. इथे हा एक बिहारचा स्टॉल आहे, ज्याच्यावर बॅग्स वगैरे आहेत, लेदर पासून बनवलेल्या बॅग्स वगैरे आहेत, छोट्या मोठ्या साईजेस वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत, लेडीज आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा आहेत लेदर पाउचेस मध्ये. इथे हा स्टॉल ना मावील मधला आहे, जिथे की तुम्हाला मातीपासून बनवलेल्या वस्तू आहेत, बॉटल्स वगैरे आहेत, भांडी वगैरे आहेत. सोबतच लोणच्याचे काही प्रकार मिळतील तुम्हाला इथे. किचन्स वगैरे आहेत, छोटे छोटे लाकडापासून बनवलेल्या. हा चंद्रपूर मधला स्टॉल आहे, लाकडापासून बनवलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत होम डेकोरसाठी. जसं की भारताचं संविधान सुद्धा इथे आहे, जे की लाकडामध्ये बनवले. वाद्य आहेत काही, जे की आपण होम डेकोरसाठी यूज करू शकतो. इथे सुद्धा इंडियनचा फ्लॅग वगैरे आहेत, काही खणाच्या टोप्या वगैरे आहेत. इथे हे घीचे प्रोडक्ट्स आहेत. ह्या सुद्धा स्टॉलला व्हिजिट करा. इथे हा एक मध्य प्रदेशचा स्टॉल आहे, ज्याच्यावर क्लोथिंग आहे. ह्या साईडला सुद्धा आहेत कपडे वगैरे. इथे तुम्हाला ना सगळ्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येणार आहे. या ताईंचा पालघरमधला एक स्टॉल आहे, ज्याच्याकडे आपल्याकडे मुखवास आहे. सोबतच इथे काही होम डेकोरसाठी घरासाठी लागणारे वस्तू आहेत.
इथे बघू शकता किती सुंदर सुंदर बनलेले आहेत. चिमण्यांसाठी आता घरटे वगैरे बनलेले आहेत सुंदर सुंदर, खूप छान. सफेद कांदे सुद्धा आहेत. याच्यात आपण प्लांट वगैरे लावू शकता खूप, आणि याचं वेस्टेज नाही, आपण डायरेक्टली यूज करून ठेवू शकतो. त्या साईडला हे उत्तर प्रदेशचं स्टॉल आहे जिथे कपडे आहेत. त्या साईडला सुद्धा पूर्ण कपड्यांचा स्टॉल मिळून जातील तुम्हाला. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या राज्यातले आलेले. इथे हा बेडशीटचा स्टॉल्स आहे. या साईडला ना पूर्ण कपड्यांचं सेक्शन आहे, जे की तुम्हाला बेडशीट्स वगैरे मिळतील, साड्या मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातले. सोबतच ओढणे आहेत, रेडीमेड ड्रेसेस वगैरे आहेत, परत त्या ड्रेसेसचे कपडे वगैरे आहेत लागणारे कुर्तीसाठी वगैरे. आणि हे सुद्धा ना प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत. जसे की छत्तीसगड मधले बघू शकता, छत्तीसगड मधून स्पेशल आहे. इथे उत्तर प्रदेश मधून आहेत, सोबतच इथे तामिळनाडू मधून आहेत, इथे तेलंगणा मधून आहेत, या साईडला सुद्धा तामिळनाडू मधून आहेत. होम डेकोरसाठी लागणाऱ्या वस्तू तुम्हाला इकडे बघता येईल. खूप सुंदर सुंदर आहेत, हँडमेड हाताने बनवलेले आहेत. हा ना साताऱ्याचा स्टॉल आहे. लहान मुलांसाठी खूप छान असे पैठणीपासून बनवलेले फ्रॉक्स वगैरे आहेत, जे की आजकाल आपल्याला बघता येत नाही. ते सुद्धा खूप सुंदर सुंदर आहे, प्रत्येक साईजमध्ये आणि प्रत्येक व्हरायटीजमध्ये आहे. सोबतच हे लहान मुलांसाठी टॉईज सुद्धा आहेत, जे की वुलनपासून वगैरे बनवलेले आहेत, हँडमेड बनवलेले आहेत, काही स्वतः बनवत आहेत. या साईडला सुद्धा पुण्यामधून आहे, जे की लहान मुलांच्या कपड्यांमध्ये आहेत, जे की लहान मुलांचे छोटे छोटे फ्रॉक्स आहेत. हा ना सांगलीचा स्टॉल आहे. इथे हे लोणच्यांमध्ये प्रकार आहेत, लोणचा, कांदा लसूण मसाला आहे, मसाल्यांचा स्टॉल आहे. लोणची सुद्धा आहे तिथे, जाम सुद्धा आहे, ड्रायफ्रुट्स लाडू आहे तिथे तुम्हाला. या साईडला यवतमाळचे आहे, जिथे वाळवलेले पदार्थ वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. सोबतच मसाले सुद्धा आहेत तिथे काही. या स्टॉलवर ना खूप सुंदर सुंदर असे क्लिप्स बनवलेले आहेत, वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत, व्हरायटीज मध्ये आहेत, रोजेस वगैरे आहेत, गुलाब सुद्धा आहेत, कपड्यापासून बनवलेले आहेत. हे खूप सुंदर सुंदर आहे, वेगवेगळे कलर. हा 30 वाला आहे. ओके. हा 20 वाला आहे, आणि ते 30 वाले आहे. वेगवेगळे कलर्स आहेत, व्हरायटीज सुद्धा अवेलेबल आहे. खूप छान. हळदी कुंकू वाहनसाठी वगैरे गिफ्ट द्यायला सुद्धा खूप छान छान आहे. हे जर तुम्हाला मागवायचे असेल ना हळदी कुंकूसाठी वगैरे, तर इथे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचा, कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर सुंदर आहे, ऑनलाईन मिळतील ना. खूप सुंदर आहेत हळदी कुंकूसाठी वाण वगैरे देण्यासाठी मस्त आहे. तर ना तुम्हाला वाळवणीचे पदार्थ आहेत, पापड वगैरे आहे, लोणचं वगैरे आहेत, मसाले वगैरे सुद्धा आहेत. पापडचा स्टॉल्स आहे, जो की अहिल्या नगरचा आहे. पापडमध्ये वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहेत. या साईडला सुद्धा पूर्ण रो आहे. ऑलमोस्ट तुम्हाला इकडे ना 500 प्लस तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळणार आहेत, वेगवेगळ्या राज्यातले आलेले तुम्हाला. इथे सुद्धा हा नाशिकचा स्टॉल आहे. भरपूर सारे स्टॉल्स आहेत, तुम्हाला भरपूर सारे खरेदी करता येणार आहे. इथे सुद्धा हे पुण्याचं स्टॉल्स आहे, ज्यावर देवासाठी लागणाऱ्या अगरबत्ती, धूपस्टिक्स वगैरे आहेत, वेगवेगळ्या फ्रेग्रन्स मध्ये आहे. सोबतच या साईडला सुद्धा धुळ्याचा एक स्टॉल आहे, जिथे तुम्हाला पापड वगैरे आहेत, कुरडई वगैरे आहेत, पापड वगैरे आहेत, वाळवणीचे पदार्थ आहेत सर्व, जे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागतात. या साईडला सुद्धा आहे, मसाले वगैरे आहेत, तूप आहे, मसाले आहेत, कडधान्य आहेत, पापड लोणची वगैरे आहेत. भरपूर सारे तुम्हाला इथे सेक्शन तुम्हाला बघायला मिळणार. इकडे हा ज्वेलरीचा सेक्शन आहे. ते एक छानसं एक लहान मुलांसाठी ट्रेडिशनल कपड्यांचा एक स्टॉल आहे. खूप सुंदर सुंदर कपडे आहेत, पैठणीमध्ये आहेत, सोबतच क्लचेस वगैरे सुद्धा आहेत, पैठणीची टोपी वगैरे आहेत. खूप सारे ऑप्शन्स आहेत पैठणीपासून बनवलेले आहेत, सुंदर सुंदर. ऑल साईजेस सुद्धा अवेलेबल आहेत. खूप सुंदर आहे. आणि मलंगडवरून हा स्टॉल आलेला आहे. साताऱ्याचा स्टॉल आहे, घाण्यावरचं तेल आहे तिथे. पूर्ण तेलामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हा इथे कढई तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, शेंगदाणा तेल आहे, सोबतच भरपूर असे प्रचंड असे ऑप्शन्स आहेत. प्रेझेंटेशन सुद्धा खूप सुंदर असं केलेलं आहे, खूप छान वाटतंय. बघू शकता नागपूरचा स्टॉल आहे. खूप छान छान अशा पेंटिंग्स आहेत, ज्या की आपण होम डेकोरसाठी, गिफ्टिंगसाठी वगैरे देऊ शकतो. खूप सुंदर सुंदर आहे, कस्टमाइज सुद्धा काही बनवून देतात. खूप सुंदर अशा पेंटिंग्स ऑप्शन्स आहेत, सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स आहेत, खूप छान मध्ये आहेत. साईजेस सुद्धा अवेलेबल आहेत, लहान मोठ्या, खूप छान आहे. हा स्टॉल आहे चंद्रपूरचा. खूप छान छान अशा बैलगाडी वगैरे लाकडापासून बनवलेल्या आहेत, सोबतच काही होम डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सुद्धा वस्तू आहेत. इथे ही कावळ्याची आणि गोष्टी वगैरे खूप छान अशी सुंदरपणे अशी मातीच्या भांड्यावर बसवलेली आहेत.
खूप छान. सोबतच काही होम डेकोरसाठी लागणाऱ्या सुद्धा पेंटिंग्स वगैरे आहेत. इथे सुद्धा पेंटिंग्स आहेत खूप सुंदर सुंदर अशा. बजेट फ्रेंडली रेट्स आहेत सगळे. 100-200 पासून स्टार्ट आहे. हा एक स्टॉल आहे. सुंदर अशा लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहे. हँगिंग वगैरे होम डेकोरसाठी सुद्धा ह्या सुद्धा यूज करू शकता. लाईट्स लावून ऑप्शन्स आहेत छोटे मोठे याच्यामध्ये. खूप सुंदर असं आहे. त्यांना स्पेशली आपल्या पालघर जिल्ह्यातले आहेत. पालघर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. त्या साईडला बघू शकता. खूप सुंदर असा स्टॉल आहे. स्टॉल ना लातूरचा आहे. तुम्हाला ह्या स्टॉलवर तुम्हाला हँडमेड आणि हँडक्राफ्टेड अशी सुंदर अशा ज्वेलरी मिळणार आहे. सोबतच इथे ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत ज्वेलरीमध्ये जे की हँडमेड आहे. खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत बघू शकता. खूप छान ज्वेलरी सुद्धा आहे. खूप छान. पूर्ण असं ना सिटिंग एरिया केलेला आहे. शॉपिंग वगैरे झाल्यावर तुम्ही इथे बसू शकता. खाण्यापिण्यासाठी सुद्धा सोय आहे इकडे. आणि इकडे ही एंट्री आहे. एंट्रीला सुद्धा खूप छान छान असं तुम्हाला सेल्फी पॉईंट्स वगैरे दिलेले आहे. रात्रीच्या वेळी खूप छान असे दिसलेले लाईट्स वगैरे लावलेले आहेत. आणि प्रदर्शन खूप छान असं आहे आणि भव्य असं हे प्रदर्शन आहे. ऑलमोस्ट तुम्हाला 600 प्लस तुम्हाला स्टॉल्स इथे बघायला मिळणार आहे. तर हा मोठा एरिया आहे. फूड कोर्ट आहे. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील तुम्हाला खाद्यपदार्थ खाण्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. या साईडला पुढे तिकडे जो आहे तो नॉनव्हेज काउंटर आहे पूर्ण. तिकडे नॉनव्हेज पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. आणि ह्या साईडला बघाल इथे तुम्हाला शाकाहारी आहे म्हणजे व्हेज आहे. इकडे तुम्हाला व्हेजिटेरियन पदार्थ आहेत ते तुम्हाला खाण्याचा आस्वाद घेता येणार आहे. जर तुमची शॉपिंग करून झाली तर तुम्ही बिंदासपणे आरामात तुम्ही इकडे खाण्यापिण्याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता. वेगवेगळ्या खाण्यापदार्थ तुम्हाला पदार्थ वगैरे मिळून जातील इकडे. सोबतच इकडे सिटिंग एरिया सुद्धा केलेला आहे बसण्यासाठी वगैरे. इथे या स्टॉलवर बघू शकता यवतमाळ वरून ताईंचा स्टॉल आहे. तिथे खाण्याचे ऑप्शन्स आहेत. व्हेज नॉनव्हेज मध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहेत. या स्टॉलवर तुम्हाला ना नाशिकची थालीपीठ वगैरे खायला मिळेल जे की आम्ही खाल्लंय. खूप सुंदर असं होतं थालीपीठ. सोबतच शेवभाजी वगैरे आहे. इथे बघू शकता भरलेली वांगी वगैरे आहे. भरीत भाकरी आहे. मिसळ पाव आहे. थालीपीठ आहे. पाणीपुरी आहे. भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला खाण्यापिण्याची इथे सुद्धा मिळून जाते. आम्ही इथे काही पदार्थ खाल्ले आहेत. खूप छान आहेत. रिजनेबल आहेत. या स्टॉलला सुद्धा तुम्ही भेट द्या आणि इथून एक खाद्यपदार्थ खाऊ शकता. या स्टॉलवर पुण्यावाले आहेत. पुण्याचे खाद्यपदार्थ तुम्हाला या स्टॉलवर बघायला मिळणार आहेत. खूप छान छान आहेत पदार्थ. ह्या इथे आहे हा नॉनव्हेज काउंटर. तिथे सगळे नॉनव्हेज काउंटरचे इथे तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत आणि खूप मोठा असा भला मोठा असा फूड काउंटर्स आहे. त्या साईडला आहे व्हेज आणि ह्या साईडला आहे हा नॉनव्हेज. इथे ह्या स्टॉलवर अकोलावरून आलेले आहेत जिथे की चिकन वगैरे आहेत. नॉनव्हेज मध्ये ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे. तर इथे हा एक पालघरचा एक स्टॉल आहे जिथे स्वीट्स आहेत पूर्ण. सोबतच मोजितोज वगैरे आहेत. मोजितोज वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. सुद्धा काही नॉनव्हेज मध्ये ऑप्शन्स आहेत. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. हा स्टॉल आहे सांगलीवरून आलेला आहे. तर सांगलीचं जर तुम्हाला फूड खायचंय तर ते सांगलीमध्ये ऑप्शन्स आहेत. आशा करतो मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे महालक्ष्मी प्रदर्शन चालणार आहे. 2 मे पासून चालू झालेलं आहे. ते 14 मे पर्यंत चालणार आहे. ऑलमोस्ट आता 5-6 दिवस होऊन गेलेले आहेत. सर्वांना विनंती आहे सर्वांनी नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या. बँड्रा ईस्टला आहे. BKC MMRT ग्राउंडवर आहे. तर सर्वांनी या इथे भेट द्या. इथले जे उद्योजक आहेत जे लांब लांब आपल्या महाराष्ट्रातून आलेले आहेत लांब लांब जिल्ह्यातून असं तर त्यांच्यासाठी इकडे या खरेदी करा आणि त्यांना खूप सारा असा प्राधान्य द्या. आजचा मी व्हिडिओ येथे एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. काळजी घ्या. हातकीत राहा. बाय बाय.